साक्षात् ब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः। मनोजम मारुततुल्य वेगं जितेन्द्रियं बुद्धिमतां वरिष्ठं वातात्मजं वानरमुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्येय। एकदा सर्वांनी चांगला व्यवस्थित असा गजर द्यायचा आहे। पुंडलिका वर्धने विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरनाथ भगवान की जय। माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय। कुलस्वामिनी कुलबाई माता की जय। पवनसुत हनुमान की जय। संत भगवान बाबा की जय। संत वामन बाबा की जय। संत नारायण महाराज की जय। प्रभु रामचंद्र भगवान की जय। प्रभु रामचंद्र भगवान की जय। गणपती बाप्पा गणपती बाप्पा मंगलमूर्ती मंगलमूर्ती। 6 महिन्यापूर्वी पांडुरंग परमात्म्याची मूर्ती स्थापन केली आहे की नाही। त्याच्या अगोदर गावामध्ये पण बऱ्याचशा काही शंका होत्या। त्या मूर्तीच्या काढण्याच्या वेळेस ते आपण निरसन केल्या आणि पांडुरंग परमात्मा त्या पांडुरंग परमात्म्याने लवकरात लवकरच आपल्या गावामध्ये छोटस गाव आहे आपलं आणि अशा गावामध्ये एवढं अवाढव्य मंदिर आणि त्या मंदिरामध्ये संत महंत आणि प्रभू रामचंद्र भगवान इतक्या लवकर येणं खरंच नशीबवान आहात तुम्ही। कारण अख्ख्या भारत देशाला आपल्या मंदिर बांधायला 600 वर्ष लागली आहे की नाही। तुम्ही हे 6 महिन्यात साकार केलं। देवाच्या अगोदर जे काय देवता आहेत ज्या स्थापनेकरता लागतात त्या आपण चौरंगावरती म्हणजे त्याला म्हणतात मंडलावरती स्थापन करतो। आणि मूर्त जे आहे मूर्तीचे कर्म सगळे दुसऱ्या दिवशी असतात। काय काय कर्म आहे मूर्तीला। आता हा सध्या अजूनही पण दगड आहे, बरोबर आहे ना। दगड आहे अजून पण दगड आहे, मूर्त सुद्धा म्हणणार नाही। तर जसं आपण एखादा बाग लावायचा आपल्याला आपल्या शेतीमध्ये डाळिंबाचा संत्र्याचा मोसंबीचा आपण माती परीक्षण करतो, बरोबर। माती परीक्षण करतो ना, तसं ही मूर्त खूप पिढ्या राहणार आहे, असंख्य वर्ष राहणार आहे। या मूर्तीला कोणत्याही प्रकारचा छेद होऊ नये किंवा भंग होऊ नये म्हणून ते दगड परीक्षण असतं। पूर्वी काय करायचे, मूर्ती कारागीर तो दगड आणायचे, तो 1 दिवस पाण्यात ठेवायचे। पाण्यात ठेवला आणि तो दगड जर कच्चा असेल तर ती मूर्ती तो दगड आपोआप गंगायचा। आता कारागीर लोक तेवढं करीत नाही म्हणून आता ते कर्म ब्राह्मणाकडे आलं म्हणून त्याला जलनिवास म्हणतात। आपण नुसतं कामाच्या मागा आणि पैशाच्या मागा पडतो, पळा अवश्य पळा, अडचण काही नाही। पण आपल्या संततीकडं मुलाबाळांकडे लक्ष द्या बरं का। ही कळकळीची आणि नम्रतेची विनंती हात जोडून। जर आपली संतती जी गुणवान जर निघाली तर त्या आपल्या कुळामध्ये खूप पैसा येणार, आपोआप येणार लक्षात। म्हणून त्याच्याकरता जे आहे सात्विकपणा, समाधान आणि येणारी पैसा जो आपल्याला लक्ष्मी गुणवान होण्यासाठी धान्य निवास असतो लक्षात। आमच्या घरामध्ये बनणारं अन्न हे सगळं काही समाधानकारक असावं म्हणून तो धान्य निवास असतो, आलं लक्षात। आता नंतर न्यास असते, त्या मूर्तीमध्ये आपल्याला न्यास करावा लागतात, म्हणजे प्रत्येक अवयवाचे न्यास म्हणतो आपण। जसं आपणही आपल्या मातेच्या गर्भावस्थेत असतो का, प्रत्येक महिन्याला एक अवयव येत चालतो, प्रत्येक महिन्याला एक अवयव येत चालतो। आई कुलबाई मातेच्या कृपा आशीर्वादानं होऊ घातलेला अखंड हरिनाम सप्ताह आणि संत भगवान बाबा, संत वामन भाऊ महाराज, संत नारायण महाराज, प्रभू रामचंद्र आणि श्री गणपती बाप्पा यांच्या मूर्तीचा प्राणप्रतिष्ठा सोहळा
गेल्या 2 दिवसापासून कार्यक्रम चालू आहे। आजचा कार्यक्रमाचा मूर्ती प्राण प्रतिष्ठेचा शेवटचा दिवस आपला आहे आणि मी या ठिकाणी मूर्ती आणण्यासाठी जे आमचे सर्व आपल्या गावाचे सहकारी त्यांना 1 मिनिट विनंती करतो, आपण उभं राहा। संघर्षातून जे निर्माण होतं ते खूप काळ टिकतं। तीच भूमिका ह्या आपल्या 5 बंधूंनी 5 लेकरांनी या ठिकाणी आपल्या गावासाठी काम केलेलं आहे। मी सर्वांच्या वतीनं यांचं खूप अभिनंदन करतो, कौतुक करतो। संत भगवान बाबा की, संत वामन भाऊ महाराज की, संत नारायण महाराज की, गणपती बाप्पा, प्रभु रामचंद्र की जय श्रीराम, जय श्रीराम, भारत माता की, भारत माता। सर्व गावकरी मंडळीच्या माध्यमातून आणि दिनकर महाराज पालवे, त्याचप्रमाणे पोपट भाऊ पालवे, संतोष भाऊ पालवे, शर्मा भाऊ पालवे आणि पोपट भाऊ गोरक्षनाथ पालवे, पंढरपूर येथून संत भगवान बाबा, संत वामन भाऊ महाराज, संत नारायण महाराज, प्रभू श्रीरामचंद्र आणि गणपती बाप्पा यांच्या मूर्त्या त्या ठिकाणी घेऊन आलेत। गावामध्ये अतिशय जल्लोषामध्ये या मूर्तीचं स्वागत करण्यात आलं आणि आज हा होऊ घातलेला प्राणप्रतिष्ठा सोहळा संपन्न होत आहे। खूप आनंदाचा क्षण। आई कुलबाई मातेच्या कृपा आशीर्वादानं हनुमान मंदिराचा नूतनीकरणाचा कार्यक्रम आणि अखंड हरिनाम सप्ताह व मूर्ती प्राणप्रतिष्ठा सोहळा सर्व गावकरी मंडळीच्या माध्यमातून आनंदात होतोय। खऱ्या अर्थानं कोलार गावचं एक खूप मोठं भाग्य आहे। प्रभू रामचंद्रांचं आगमन या कोलार गावामध्ये या ठिकाणी झालेलं आहे। हा आनंदाचा क्षण संपूर्ण आमच्या या कोलार आणि चितोंडी पंचकृषीमध्ये नक्कीच भविष्यामध्ये सर्वांना आनंद मिळावा, सुखी जीवन मिळावं अशा पद्धतीची आज या ठिकाणी आम्ही परमेश्वराच्या चरणी प्रार्थना करणार आहोत। कारण सर्व जर सुखी असतील तर खऱ्या अर्थानं विकास आणि देशाचं कल्याण त्या ठिकाणी होतं आणि देवांच्या माध्यमातून ज्या वेळेस आशीर्वाद सर्वांना देवाचे मिळतात त्यावेळेस खऱ्या अर्थानं आनंद निर्माण होतो। आज आमच्या कोलार गावामधले परदेशात देखील नोकरीला काही व्यक्ती आहेत। भारत देशामध्ये सर्वत्र आमचे बांधव नोकरीला आहेत, महाराष्ट्राच्या सेवेत आहेत। म्हणजे आमचं पाथर्डी तालुक्यात प्रत्येक घरात 1-2 व्यक्ती नोकरीला व्यवसायामध्ये आहेत। खऱ्या अर्थानं हाच आम्हाला ईश्वराने दिलेला आशीर्वाद आहे आणि हा आशीर्वाद कायमस्वरूपी आम्ही जपण्याचा त्या ठिकाणी प्रयत्न करत आहोत। उपस्थित असलेल्या सर्वांचं मी समस्त गावकरी मंडळी आदर्श गाव कोलारच्या वतीनं धन्यवाद व्यक्त करतो, आभार व्यक्त करतो। बोल कुलूबाई की जय, जय श्रीराम, जय श्रीराम, जय श्रीराम।